नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. माझं नाव राधा आणि मला गोष्टी सांगायला खूप आवडतात. आमच्या कथासनी या YouTube चॅनलवर आम्ही नवीन नवीन गोष्टी सांगत असतो. तुम्हाला जर गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला छोट्या शारदेची गोष्ट सांगणार आहे. पूर्वीच्या काळी लहान वयात मुलींची लग्न व्हायची, त्याप्रमाणे शारदेचे पण लग्न 8व्या वर्षी झाले आणि ती सासरी राहायला आली. शारदेला सारखी आईची आठवण यायची व तिला माहेरी जावेसे वाटे. तिच्या सासूला देखील तिची मनोवस्था समजत होती. तेव्हा येत्या नवरात्राच्या उत्सवासाठी म्हणून शारदेला माहेरी पाठवण्याची तयारी तिने केली. त्या काळी स्त्रिया डोलीमध्ये बसून प्रवास करीत आणि ती डोली खांद्यावर ठेवून भोई एका गावाहून दुसऱ्या गावी जात असत. शारदेला माहेरी पाठवण्यासाठी डोली सज्ज झाली. शारदेच्या आनंदाला पारावारच नव्हता. तिने मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद व निरोप घेतला. शारदेची डोली माहेरच्या वाटेने निघाली. भोई डोली खांद्यावर घेऊन झपझप चालत होते, कारण जंगलाची वाट त्यांना लवकरच पार करायची होती. शारदा आईला भेटण्याची स्वप्न रंगवत होती आणि अचानक घोड्याच्या टापांचे आवाज येऊ लागले. भोई घाबरून पसार झाले. थोड्याच वेळात काही दरोडेखोरांनी डोलीला घेरले व छोट्या शारदेला कैद करून ते त्यांच्या टोळीच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. त्यांच्या टोळीची प्रमुख एक कठोर राखट स्त्री होती. तिच्या एका इशाऱ्यावर टोळीतील इतर स्त्रिया शारदेला आत घेऊन गेल्या. त्यांनी शारदेला न्हाऊ माखू घातले, तिला नवीन कपडे घालायला दिले, फुलांच्या माळांनी तिला सजवले. शारदा गोंधळली होती. तिला समजत नव्हते की तिच्या सोबत काय चालू आहे, पण लवकरच तिला समजले की तिचा बळी दिला जाणार आहे. शारदेला बाहेर काली मातेच्या मूर्तीपुढे आणले गेले, जिथे पूजेची आणि बळी देण्याच्या विधींची तयारी चालू होती. आता आपण आपल्या आईला कधीच भेटू शकणार नाही या विचारांनी शारदा शोकाकुल झाली. टोळीच्या राणीने शारदेला जवळ बोलून म्हटले की तू दुःखी होऊ नकोस, तू काली मातेच्या जवळ जाणार आहेस. हे तुझे भाग्यच आहे. तुझी काही अंतिम इच्छा असेल तर सांग, ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यावर शारदा म्हणाली, मी माझ्या माहेरी माझ्या आई बाबांना भेटायला निघाले होते. खूप दिवसांनी मला माझी आई भेटणार होती. मला तिच्या कुशीत शिरून तिला घट्ट मिठी मारायची होती, जे आता शक्य होणार नाही. तर मी तुलाच आई म्हणून मिठी मारू का? तू मला माझ्या आईसारखे प्रेमाने जवळ घेशील ना? असे म्हणून शारदेने प्रेमाने त्या राणीला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून तिच्या कुशीत शिरली आणि क्षणार्धात राणीच्या राकट देहामागे असलेल्या स्त्री मनात वात्सल्याची, मातृत्वाची लाट पसरली. तिच्या अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले. शारदेला प्रेमाने जवळ घेत ती म्हणाली, बाळा, तू मला आई म्हटलेस, आता तुझा बळी माझ्याकडून दिला जाणार नाही. हे पाप माझ्या हातून होणार नाही. तिने शारदेला सुखरूप घरी सोडण्याचा आदेश दिला. जाताना शारदा तिला म्हणाली, मी तुला आई म्हटले तर तुला माझा बळी देता आला नाही. माझ्या मरणाच्या कल्पनेनेच तुला अस्वस्थ केले, तर मग काली माता तर साऱ्या विश्वाची आई आहे. तिच्या समोर कुणाचाही बळी देताना तिला किती दुःख आणि यातना होत असतील. हे ऐकून सर्वच जण स्तब्ध झाले. राणीलाही आपली चूक लक्षात आली. तिने शारदेला वचन दिले की ती पुन्हा कधीही कुणाचा बळी देणार नाही. शारदेला सुखरूप घरी सोडण्यात आले. आपल्या आईच्या कुशीत शिरून तिला घट्ट मिठी मारताना शारदेला आनंदाश्रू अनावर झाले.